कोक बी काय ना मागवला? नाही, पाणी आहे ना म्हणून कोक नाही, फ्रेंच फ्राईज एक्स्ट्रा आणि पफ आहे. अरे वा, थँक्यू. बघ पूर्ण पाडलं पूजा, बघते मी ते काम डबल करते बुंगू तू. पाहिजे स्टेशनचं नाव तर बघा, एकदम युनिक मॉडर्न नेम. काय असेल गेस करा, एखाद्या व्यक्तीचं नाव. अतुल बोल. माय फेवरेट मॅकपफ. बाकीचं उद्घाटन पण कोणीतरी केलं आहे, बट त्या व्यक्तीला ते खाता येत नव्हतं, व्यक्तीला खायला जमलं नाही म्हणून त्यांनी मला देऊन टाकलंय. गेस करा बरं, हे कुणी सावलं असेल छोटंसं, की त्या व्यक्तीला नाही जमलं खायला. ऑप्शन ए भाव्या, ऑप्शन बी भाव्या. माझा कपडा, सॉरी माझा कचरा, माझी जिम्मेदारी. नाही नाही, स्टेशन आलंय बघ लवकर, आता सगळे लोक आतमध्ये चढतील. चल चल चल, पळ लवकर पळ. थांब इकडे, ट्रेन थांबले फ्रेंड्स वलसाडला. मी जाऊ बेटा खाली? बाबा कशाला? अरे ना, आता एवढं बर्गर वगैरे खाल्लंय, फ्राईज वाईज, तर काहीतरी कोल्ड्रिंक घ्यायचं मन करतं, पण तिथं जाऊन येईपर्यंत हे राहायला पाहिजे. दरवाजा पण बंद होता आणि अजून लॉक पण आहे. बेटा चला, ट्रेन सुटली सर, जा. अरे राहू द्या, आणि बाहेर जाऊन घेतलं नाही, नंतर आता आतमध्ये येईल कोण ना कोणतरी कोल्ड्रिंक घ्यायला, तेव्हा घेऊ. दरवाजा बंद कर, दरवाजा बंद कर. झोपतच नाही ना, किती बडबड करते बेटा. आपण इकडे सुरतला खाल्लं होतं काय, हेच हॉटेल्स आहेत ना. नाही रे, स्टेशन पासून लांब होता. स्टेशनच्या समोर होता, आपण ज्या इथे थांबलो हा होतो हा हा, राईट स्टेशनच्या राईट राईट. असं घुसेल ते माझ्या डोक्यात, असं ओपन केलंय. हे कोणतं डेअरी मिल्क आहे? हाँ ये वाला हो गया, देखो. थँक्यू. चला मस्तपैकी आपल्याला कॅडबरी भेटली. हा त्यांनी ऐकलं ठीक आहे बसा. पण फ्रेंड्स 3 कॅडबरी आपल्याला पडल्यात 150ला. ते बघा मी मग करते. हो बडागाडी सकाळी तेच तुम्ही घेतात. बोल माझ्या फ्रेंड्स 3 कॅडबरी डार्क चॉकलेट मी नंतरसाठी घेतलंय. एवढं फक्त आता 2च बाकी राहिले. क्यूब आहे मम्मासाठी ठेवले बेटा. सगळं संपलं आता, तर मम्माला काय देणार आपण? बघ 2च बाकी आहे फक्त आता. मम्मासाठी ठेवायचा नाही, बटो मम्माला द्यायचा ना आपण. का रे बेटा, जाऊ दे मग तू खाऊन टाक. ओके चला. एका व्यक्तीची झोप झाली ट्रेन मध्ये बसल्या झाली ना झोप. काय झालंय मग आता बघूला घे. आम्ही बघ 3 कॅडबरी घेतलेले. कुठून घेतलं? एक माणूस आलेला, म्हणजे तेच वेंडर होता. हे आता हे काय ह्याच्यात काय पाणी वापरतात ते लोक बनवायला? वेडी आहे की काय? ना आम्हाला लाईट लावतो ना, आम्हाला ही चहा पिऊ देते ना, आम्हाला कॉफी पिऊ देते ना, काय करू देते, खाऊ देते. बोलते कोणत्या पाण्यात बनवतात काय माहिती. तिचं तर ऐकून मला ते कॉफी प्यायचं मन नाही करत. बाबा खरंच नळाचं तर पाणी नाही वापरत ते लोक. पण तरी पण मी पिणार, उतरायच्या पहिला कॉफी पिणार. माझ्यासोबत कॉफी कोण जॉईन करणार?
बघू तू कॉफी पिणार माझ्यासोबत. अजून बघ आम्ही काय काय खातो ट्रेन मध्ये. नको खाऊ हर्ष, नको खाऊ, हेल्थ बिघडते, नको खाऊ. अरे पूजा पूर्ण डब्बा खातोय, जेवढे ट्रेन मध्ये सगळे घेतात ते. ना खाऊ दे तू, नको खाऊ, हेल्थ बिघडते. आम्ही पहिल्यांदा नाही खाते, अगोदर पण खाल्लंय. नको खाऊ, नको खाऊ, हेल्थ बिघडते. बघूया. मी खाल्लं काय खाल्लं? तो केक. बेटा का खाल्लं? मम्माला विचारलंस? नाही नाही का? मला माहिती. नको तू हर्षी बरोबर. हा मला सॉरी बोल. मला नाही केला मम्मी नाही घेणार तुला खाली. का तू पहिलं मला सॉरी बोल. मी त्याचे चित्र पहिलं तू सॉरी बोल. पूजा तिला ना स्वतः उतरू दे, ती स्वतः चढलीये पूर्ण वरती. हा पूर्ण वरती चढलीये स्वतः, तिला उतरू पण दे. तू एवढी मोठी झाली बुग्गू. बेटा उतर. तिला ना फक्त पाठवून सपोर्ट दे हाताचा, तिला उतरू दे. बेटा उतर. कसं उतरतं दाखव मला. पहिला या हाताने ते हँडल पकड, या हाताने तो हँडल पकड, या हाताने तो हँडल पकड. हा तो हात इकडे दे. हा उभी राहा. पूजा तिच्या पाय स्टेप्स वरती ठेव. हा इथे पकड, इथे पकड, याला पकड. हळूहळू. अरे पूजा काय यार, तिला उतरू दे ना स्वतः. मग उत्तर उतर. शाबाश. काय मी या साईडला आहे, तिकडे नाही. अरे तुझा पागल आहे का तू? कशाला माझ्या इकडचा पडदा का उघडते? बसलेस काय लोकांना नाही दाखवायला? अरे पागल, मला थोडंसं नको ना. ठीक आहे मी असं ठीक आहे ना पडद्यात. नवीन नवेली नवरी आहेस काय? अरे पण अरे बघ बोललो ना ते बघ स्वतः चढते बघ पूर्ण. काय काय बोल, पुढचं बोल पण. हा ते बरं ते ना पण तू वरती का चढतेस तू? हे का चॉकलेट साठी फ्रेंड बघायची परत चढली. हे घे हे घे हे घे. पूजा सोड ना तिला यार, ती मगाशी चढली आहे पूर्ण यार. तिला मी ट्रेन केलंय. नको त्या गोष्टी नको ट्रेन करत जा. केलंय मी. बेटा ये, तू घाबरू नको. ये ग्रिप व्यवस्थित ठेव बस. काय करायचं ह्या सगळं असं ट्रेन करायचं? पडली बिडली ते सगळं हे. ते अजून स्ट्रॉंग होणार, तिला समजेल कशाने पडल्यावर काय होतं ते. हा पूजा तू. मला भीती वाटते. हा मग ती तू तुझ्यामध्ये. हा ते हे घे बेटा. शाबाश. वरती बसते तू. नाही इथे. चॉकलेट साठी वरती आली, आता उतर स्वतः. मी तुम्हाला अगो हळू लोक ओरडतील. तू माझ्याकडे नको बघू. ती उतरत होती, तू तिला डायरेक्ट कशाला उतरवलं? तिला कॅडबरी देते गप बसेल, मग किटकॅट देते गप बसेल. ते बघ आता माझी काय चुकी आहे मला? तर तिला समजते स्वतःहून चढायचं कधी काय करायचं. न्यू स्किल अनलॉक्ड. हा जर गेम असेल ना मी खरं मारणार तुला. गप्प एका जागेवर वरती तो वरती बसून तर खाली बसा. हा बेटा पूजा पाठव. आता तिनं तिसऱ्यांदा चढली, आता हात दुखेल नाही तर हाताला पास. काय केलं तिने? अच्छा बुगूस परत वरती येऊन खाली तिला स्वतः उतरायचं होतं, मग ती रिटर्न वरती आली. थोड्याच वेळात फ्रेंड्स येत आहे अहमदाबाद. ओके आणि मस्तपैकी टाइमपास झाला ट्रेनमध्ये खाऊन काय काय येतं सगळं. तर काय झालं आता लोहित आपल्याला घ्यायला येतं. पोचलाय तो ऑलमोस्ट काय पोचलाच आहे तो तिथे. आपण गेलो असतो ना. तिकीट काढून पण ते तिथलं स्टेशन आपल्याला समज आपण गोल गोल घुमत राहू त्याच्यापेक्षा तो आलाय तिथे. आपल्याला एवढं समजणार नाही, म्हणजे असं वाटतं की त्याला का डिस्टर्ब करायचं ना. तो आरामात घरी बसला असेल तर मग त्याला तेवढं ट्रॅव्हल करत यायचं परत जायचं. तर दुसरा टाइम तो काहीतरी दुसरं युटिलाइज केला असता टाइम. तो डायरेक्ट हॉस्टेल मधून आलाय. अच्छा हॉस्टेल मधून आला हा डायरेक्ट. हॉस्टेल मधून त्याच्या मित्रांना सोडलं आणि त्याने मग आपल्याला तर घेणार मग डायरेक्ट घरी. तो घरी गेला. तर फ्रेंड्स एक छोटीशी ट्रॅजेडी झाली, म्हणजे छोटंसं एक असं एमर्जन्सी टाईप काहीतरी प्रॉब्लेम झालाय.
आणि तो प्रॉब्लेम असा आहे की TC येतात आहे आणि ॲक्च्युली आपण बुकबूचं तिकीट काढलं नाही आहे आणि TC माझ्या पाठी उभे आहेत, ते पण 3-4 TC लोक आहेत आणि त्यांना जर समजलं की बुकबूचं तिकीट आता ते चेक करायला येतात आहे आणि बुकबूनी पण तिचं तिकीट काढलं नाही ना, मी काढलंय ना तिच्या स्कूलमधून. बेटा स्कूलमधून पण तिकीट नाही आलं ना, आलं का? म्हणून तिला ना असं गपचूप बसायला लावलंय, म्हणजे TC लोक येतील तरी त्यांना समजणार नाही की इथं बाळ आहे ना. पण बेटा जर त्यांनी तुला नेलं केबिनमध्ये तर गपचूप बसायचा, ओके? रडलं तिथे की पोलिसांना बोलवतात आणि तिथे मम्मा पण नाही होऊ शकणार, मी पण नाही TCच्या केबिनमध्ये. म्हणून तू असं गप्प बसणारच ना, असं शांत राहा, ओके? मला बोल थोडंसं हे होतं, मला फ्रेंड्स भीती वाटलं जातं बिकॉज TC लोक पाठीस उभे आहेत. काही करून भाग्याने तिकीट नाही काढलंय, त्यांना नको समजायला. तुझ्याकडे आहे का बेटा तिकीट? हां काय करायचं यार? 3 मिनिटं झाले तिला तसं बसून, अजून अर्धा तास आहे आपल्याला. तोपर्यंत हे आलं तर नाही ना, अर्धा तासभर ती अशी गप्प बसली पाहिजे. ट्रेन पोहोचली फ्रेंड्स अहमदाबाद स्टेशनला आणि आम्हाला माहीत पण नाही आलेली करून. आम्ही तू आतमध्ये लवकर म्हणजे खूप 9:45 पोहोचणार होती, लवकर पोहोचली. चला ठीक आहे आता मी त्याला फोन करते. ओके. मस्त जर्नी होती ट्रेन मध्ये आहे ना. बसपेक्षा ट्रेन परवडली तुम्हाला. आणि ट्रेन कसं ट्रेन मध्ये पाय मोकळे करता येतात, थोडं सुटसुटीत आहे. भले इथे पण सेम आहे ते कंपार्टमेंट असं वर खाली बस सारखं, बट श्वास घुसमटत नाही ट्रेन मध्ये. फ्रेंड्स रोहित इज हिअर. हाय रोहित, हाऊज यू? हाऊज यू? ठीक आहे, आपली ट्रेन अजून थांबली आहे 1 वरती. असं वाटतं लास्ट टाइम पण ट्रेननी झालं असतं तर किती बरं झालं असतं ना. लास्ट टाइम काय झालेलं, आपलं तिकीट कॅन्सल झालेलं. वेटिंग वर होती आपली आणि हा, नंतर cancel कॅन्सल झाली. मग आपण बाय रोडने आलो. ट्रेन प्रिफर करेल ट्रेन. होते मुंबई अहमदाबाद स्पीड. अच्छा ते हे मेट्रो काहीतरी होत इथून ते डायरेक्ट कुठे येते पण विरारला? म्हणजे काय टेन्शन नाही. अंडरग्राऊंड आहे वाटतं, अंडरग्राऊंड आहे वाटतं काहीतरी, मला फक्त माहित नाही. स्पीड काहीतरी होतं ना, स्पीडने मुंबई टू अहमदाबाद. ते विरार टू अहमदाबाद आहे. विरार टू अहमदाबाद कधी आहे? नॅशनल्स आता आहे जुलै. त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल. हा पोहोचलो फ्रेंड्स आपण घराजवळ. थोड्याच वेळात आपण घरी पोहोचू. नाही तेव्हा आम्ही कुठेतरी बस स्टँडच्या इथे होतो, तेव्हा कार मध्येच होतो. काय आलं? हा जा मग बस. अभी वो आएगा लेकिन अभी उसको फ्रेश होके टाइम लगेगा ना. हा भजी नव्हते, वडा होतो, वडापाव. कुंडलीच काय झालं? एकची ट्रेन होती म्हणून आम्ही आज 11 वाजता निघायचं ठरवलं. 11 वाजता आणि निघालो 11 वाजता. नाही मी तिला काय म्हटलं, पूजा मी तिकीट टाइम लागेल तिकीट मध्ये, तर तू जा ट्रेन मध्ये बस, मी काय पण करून येईल. किंवा TCने जरी पकडलं किंवा काय झालं, तू तरी बोरवलीला पोच, तू तरी ट्रेन पकड. तर ही तिथं कुठं दुसरीकडेच उभी राहिली माझी वाट बघत, आणि मी जाऊन ट्रेन मध्ये बसलो तिकीट काढून. आणि लकीली हिने फोन केला. मी विचार करतो ही ट्रेन मध्ये बसली, पण हिने फोन केला, हर्ष कुठे आहे तुम्ही? बोललो ट्रेन मध्ये. बोलते उतर. मी नाही चढली. आम्ही परत तिला पकडायला गेलो पाठी, मग हे घेऊन ट्रेन मध्ये चढलो. आणि ही बोली बघून आहे अहमदाबाद आहे का? तर एक माणूस होता, तो नाही त्यांनी स्वतः विचारलं किधर उतरना है. मी बोललो अहमदाबाद. बोललो अहमदाबाद आई छू, जल्दी उतरो. मी बोललो अरे यार हे काय आता. तर ते लोग आम्ही भेटायला उसको बैठ के झूला मेरा रिकॉर्ड ही नहीं हुआ वापस. रिकॉर्डिंग होने झाली आफ्टर लॉन्ग टाइम. कैसे हो? एकदम बिलेटेड काँग्रेट्स. पहिला नाइस, गुड जॉब फ्रेंड्स. युगमचा अवॉर्ड.
हे वाला पूजाने सांगितलेलं युग जिम्नॅस्टिक. हा हो बुकू काँग्रेस केलं तू दादा ना. हा. वेल प्लेड. कीप अप द गुड वर्क. हा तो स्टेडियम पण जवळच असेल ना कुठेतरी है ना. स्पेशली स्वातीताईनी काय बनवलं पूजा. हे कसले काप. भाजी नाही ते हे काप केली काप 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 काप. उगाच अच्छा तसं मीन्स डिनर टाइम. सगळ्यात पहिला आंबट आवडत ना कैदी. हा दे. प्रॉपर फिश सारखा लागतोय. फिश फ्राय खाल्ल्यावर फिश फ्राय खाल्लं. जेवण वगैरे करून आपण जस्ट आलेलो बाहेर सोडा प्यायला रात्री वॉक करत करत. आणि मस्त मस्त सोडा आहेत. ऑफकोर्स इथं आलो तर लास्ट टाइम आपल्याला लक्षात आहे सोडाची टेस्ट. आणि त्यासोबतच फ्रेंड्स कम्प्लीट करू आजचा ब्लॉग. मस्त होतं ट्रॅव्हलिंग मध्ये. बुकूनी जे काय मस्ती केली त्यांनी पूजा थोडी हैराण झालेली. हा ब्लॉग करू इथेच पूर्ण. इतका वेळ दिला आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे होत्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. पूजा नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय लोई. बाय बाय. बाय. पहिला बाय. ती आता दादा सोबत बिझी आहे. मी देत होती तर मला नको बोलली. बस तिला मसाला दिसला ना वरती. बस ए बघू तुला आईस्क्रीम पण खायचं ना घरी जाऊन.